श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब भवानी मातेचे दर्शन घेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेले आहे। त्याचबरोबर प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधलेला आहे। पाहूयात ही बात। देवीचं दर्शन घेऊन शुभ कार्यासाठी आम्ही नेहमीच बाहेर पडत असतो। आज 23 एप्रिल आहे आणि मतदानाचा दिवस आहे। त्यामुळं आईसाहेबांच्या आणि रमेशरावांच्या सोबत देवीचं दर्शन घेतलं आणि औक्षण करता चला मागे
थँक्यू. मतदान लोकांनी केलं पाहिजे. तो त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे. लोकशाहीतले तर राजे आहेत. लोकशाहीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मतदार असतो. आणि आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी इच्छुक असतात त्यांना निवडून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत आपलं सगळं मतदार म्हणजे लोकशाहीतले राजे करत असतात. आणि मग समजा वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर लोक गेले तर त्याचा संपूर्ण परिणाम केवळ म्हणजे ठीक आहे वोटिंग कमी होईल जास्त होईल तो भाग सोडून द्या, पण कुठेतरी ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की संपूर्ण आपल्या कुटुंबाचं काय. कारण की एखादा चुकीचा आपण जर ज्यावेळेस उमेदवार निवडून जातो आणि त्यावेळेस मग आपण विचार करतो अरे बापरे आपण जर समजा मतदानाला गेलो असतं बरं झालं असतं. आणि मग एकदा वेळ तुम्हाला माहिती आहे कसं आहे, एकदा वेळ गेली की ती किती जीवाचा आट्टापिट्टा किती काय जरी उधळापट केली तरी ती वेळ परत येत नाही. आणि मग फक्त पश्चातापशिवाय काय करता येत नाही. असंच काय या 5 वर्षापूर्वी झालं. लोकांनी मतदान केलं आणि पश्चातापाची वेळ आली. आज तो पश्चाताप बाजूला सारून लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसलं पाहिजे. आणि याकरता ही संपूर्ण अन्यायकारक जी हुकुमशाही आहे तिला उधळून देऊन लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असं मी समजतो. देशात बदलाचे वारे तुम्हाला दिसत आहेत? देशात बदलाचे वारे दिसत आहेत तुम्हाला यावेळी? निश्चित बदलाचे वारे. मागच्या वेळेला आता तुम्हाला खरं सांगू का, यांनी एवढे खोटे आश्वासन दिले एवढे म्हणजे काय त्याला म्हणजे सीमाच नाही. म्हणजे ऑस्कर अवॉर्ड जर कोणाला दिला असेल अभिनयाचा तर ह्यांना दिला पाहिजे. ते तुम्ही लोकांचे स्वप्न त्यांना दाखवली आहे आणि स्वप्न तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून दिली. आज सगळे जवळपास सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात निरनिराळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत उद्योजक असतील त्यांच्यावर अवलंबून कामगार असतील, कन्स्ट्रक्शन असेल इंडस्ट्री असेल त्याच्यावर अवलंबून अलाइड इंडस्ट्रीज त्याच्यावर अवलंबून ते कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील गवंडी म्हणा किंवा जी बाकीची वाळू येते विटा पुरवणारी ते संख्या सगळ्यांचाच उपासमारीची वेळ आली. नोटाबंदी लागू केली. ज्या नोटा म्हणजे आता काय कसं केली मला माहीत नाही, पण जे काय असेल ते त्यांना बरं वाटलं म्हणण्यापेक्षा त्यांनी एकेकोरपणाने कोणाचं न ऐकता हे केलं आणि GST लागू केली, रेरा लागू केलं, त्यानंतर अजून काय लागू केलं काय नाही, पण निश्चितपणे एक केलं म्हणजे मानलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना या लोकांना एवढं मानलं पाहिजे ना हे हॅट्स ऑफ काय हे बाकी सगळं मी सांगतो नोटाबंदी हे सगळं छाटछूट आहे. पण ह्यांनी आज लोकांची मानसिकता एवढी बदलून टाकली की लोकांना असं वाटायला लागलं की दररोज मरण्यापेक्षा एकदाशी जीव दिल्याला परवडला. आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या आत्महत्या झाल्या. एवढा एक पाप कुठल्या जन्मी घेऊन करणार आहे. ह्या लोकशाहीमध्ये जे काही सभागृह आहेत मग विधानसभा असू दे विधान परिषद असू दे त्यानंतर आपलं विधान परिषद लोकसभा राज्यसभा ते कशाला ठेवले पाडून टाका नाही सगळे. कारण की लोकशाहीत तुम्हाला चर्चाच करायची नसेल तर हे सभागृहाचा उपयोग काय. आणि मग झोपेतनं उठल्यासारखं पेंगत म्हणायचं की चला ते कोण हे लागू करो हे लागू करो. हे जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी जो साचा जे काय म्हणाल त्यावेळेस लोकशाहीमध्ये जे घालून दिला राष्ट्रप्रधान मंडळ कशाला स्थापन केलं ते सुद्धा असं करू शकले असते ना. पण मी बोलतोय ही योग्य आहे का अयोग्य तर ती जर चर्चा झाल्याशिवाय करणार तरी कसं ते मला नाही सगळ्यांनाच लागू होतं. आणि ह्यांनी स्वतःच्या बलबूत्यावरती संपूर्ण डिसिजन एवढे मोठे घेतले की त्याचा आर्थिक संपूर्ण व्यवस्थेचे काय परिणाम आहे याचा एवढा सुद्धा विचार केला नाही. त्या तुम्हाला निर्णय काय घ्यायचे ते घ्या त्याबद्दल काय नाही. मेजॉरिटी आहे ना ती सुद्धा तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर मिळाल नाही की लोकांनी तुम्ही भीक मागितली तेव्हा लोकांनी तुम्हाला दिली आणि ते सुद्धा तुम्ही त्यांना दाखवली दिशा एक आणि नेलं दुसऱ्या दिशेत दाखवली प्रगती दिशा आणि अधोगतीच्या दिशेला नेऊन पोचले. आज ही अवस्था आहे देशाची. क्या कहोगे आज वोटिंग हुआ है सतारा के अंदर और आप क्या संदेश दे रहे हो? मैं ये बोलूँगी कि मुझे बिलीव है कि उदयनराजे लोगों के हित से काम करते हैं और जिस तरह से वो सोचते हैं एकदम राजकारण में
ऐसा एकदम राजकीय नेता नहीं होते हुए हमेशा लोगों के हित से काम करने वाला, मेरा मत उनके लिए ये सच है।